आपण दररोज राजकारणाविषयीच बोलतो, पण आज जरा आपल्या दररोजच्या आयुष्यासाठीची कामाची बातमी पाहूयात। पावसाळ्यात जीवघेणे खड्डे चुकवत गाडी चालवून आणि गचके खाऊन खाऊन दमलायत ना, मग आज मी तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा एक असा निर्णय सांगणार आहे जो ऐकून तुम्ही निश्चितच थोडे समाधानी व्हाल। आपले सुप्रीम कोर्ट म्हणतंय की प्रचंड खड्डे आणि वाहतूक कोंडी असणाऱ्या रस्त्यांसाठी आता सर्वसामान्य नागरिकांकडून टोल आकारता येणार नाहीये। याचा महाराष्ट्रासह देशभरातील सर्व वाहनधारकांना मोठा फायदा होणार आहे। तो कसा, चला पाहूया सविस्तर बातमीतून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। तर झालंय असं की केरळ उच्च न्यायालयानं केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील पालिएकरा टोल प्लाझावर 6 ऑगस्ट 2025 रोजी 4 आठवड्यांसाठी टोल वसुलीवर स्थगिती आणली। आता याचं कारण काय, तर एडपल्ली मनुथी महामार्गाच्या अत्यंत खराब अवस्थेतील रस्त्यांवर नागरिकांना प्रचंड मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता। या प्रकरणी न्यायमूर्ती BR गवई यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टाच्या बेंचनं NHAI आणि त्यांच्या कंत्राटदारांची याचिका फेटाळून लावली आणि केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला। सुप्रीम कोर्टानं यावेळी असं सांगितलंय की ज्या रस्त्यांसाठी नागरिकांनी आधीच कर भरलाय त्या रस्त्यावर त्यांना अतिरिक्त टोल आकारता येणार नाहीये। खड्डे म्हणजे सरकारच्या किंवा NHAIच्या अकार्यक्षमतेचं प्रतीक असून असल्या रस्त्यांसाठी नागरिकांनी टोल का भरायचा? शिवाय रस्त्यांची देखभाल करणं ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अर्थात NHAIची जबाबदारी असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अर्थातच केरळपुरता मर्यादित नसून यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालाय। महाराष्ट्रामध्ये आता याचा फायदा कसा होणार, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे। ते असं म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता मी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव या हद्दीमध्ये टोल वसुली बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवलेली आहे। तसंच येत्या आठवड्याभरामध्ये जर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अर्थात NHAIनं याबाबत कार्यवाही न केली किंवा केली नाही तर पुढील आठवड्यामध्ये याबद्दलची अवमान याचिका सुद्धा आपण दाखल करू, असं राजू शेट्टींनी म्हटलंय। एवढंच काय, तर महायुती सरकारनं आता मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल माफीचा निर्णय सुद्धा घेतलाय। पण लक्षात घ्या की हा सरकारचा मोठेपणा नाहीये। मुंबई गोवा महामार्गाची झालेली अत्यंत बिकट अवस्था पाहता सरकारनं लोकलाजेस्तव हे करणं क्रमप्राप्तच आहे। लक्षात घ्या, मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये असोत किंवा महामार्ग असोत किंवा छोटी छोटी खेडेगावं, सगळ्याच रस्त्यांची अवस्था सध्या सारखी आहे। रस्त्यांची झालेली चाळण आणि त्यामुळे सर्वसामान्यांना होणारा महाप्रचंड मनस्ताप हा लक्षात घेता आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी सर्वोच्च न्यायालयानं आता घेतलेला हा निर्णय म्हणजे आपली मन की बातच आहे आणि या निर्णयाचं सर्वांनी स्वागत करायलाच हवं। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत तुमची मतं काय, तुमच्या प्रतिक्रिया काय, निश्चित आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।